गुड मॉर्निंग. डॅडा रोज बॅग घेऊन ऑफिसला जातो, तर आज प्राव्यालाही बॅग घेऊन ऑफिसला जायचं होतं. सकाळी उठूनच बॅग घेऊन रेडी झाली. दुपारी लंचमध्ये तिच्यासाठी छान मी आज पुलाव केला होता, पण मॅडम अजिबात खायच्या मूडमध्ये नव्हत्या. इकडून तिकडून पळापळ करून 1 तास घेतला असेल तिने माझा, तेव्हा जाऊन कुठे अर्धा प्लेट पुलाव खाल्ला तिने. आम्हाला संध्याकाळी रिसेप्शनला जायचं होतं म्हणून छान असं रेडी झालो. आज खूप दिवसांनी मीही मेकअप केला होता. हॉलवर पोहोचलो तोपर्यंत प्राव्या झोपली होती. तिने छान तिची झोप काढून घेतली. रिसेप्शनसाठी कपलला यायला अजूनही वेळ होता. तिथे छान लाईव्ह म्युझिक ठेवलं होतं त्यांनी. कपल येत नाही तोपर्यंत आम्ही छान स्टार्टरवर ताव मारला. इकडे काका प्राव्याला भरवायचा प्रयत्न करत होता, पण प्राव्या मात्र काकाला म्हणते की मी स्वतःच्या हाताने खायला समर्थ आहे, आणि काकाच्या हातातून खेचून घेतलं आणि स्वतः खायला सुरुवात केली. मी प्राऊला घेऊन छान मिरर सेल्फी काढायचा प्रयत्न केला, पण तो काही चांगला येत नव्हता. प्राव्या मात्र तिकडे जे लाईव्ह म्युझिक चालू होतं त्याच्या प्रेमात पडली होती. सारखी तिथेच जाऊन उभी राहून डान्स करत होती. थोड्या वेळाने छान अशी कपलची एंट्री झाली. त्यांनी मस्त डान्स केला तिथे. एकीकडे त्यांचा डान्स सुरू होता, पण इकडे केजेचा प्रयत्न चालू होता प्राव्याबरोबर फोटो काढायचा. पण तुम्हाला तर माहिती आहे प्राव्या फोटो काढून देत नाही. त्यानंतर मीही थोडा प्रयत्न केला आमच्या तिघांचा एक फॅमिली फोटो काढायचा, पण प्राव्यासारखं डॅडालाही फोटो काढायला आवडत नाही. इथे रिसेप्शन कोणाचं आणि फोटो कोण काढताय बघा, पण प्राव्या आणि रुदाने त्यांना ते करूनच दिलं नाही. मी मात्र सेल्फी काढूनच खुश होते. आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.